प्रवेशाव्या माझ्या ठाई पायाची नाही बांधीत. भगवान म्हणतात माझी प्राप्ती करून घेण्यासाठी जगामध्ये केवळ एकच मार्ग, एकच साधन नाही, अनेक मार्ग, अनेक साधन आहेत. त्या अनेक मार्गापैकी अनेक साधनापैकी भक्ती हे साधन उत्कृष्ट साधन आहे. आणि म्हणून सर्वांनी जीवनामध्ये भक्ती करावी. कारण भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असं जो भगवान परमात्मा, त्याची भक्ती करा, खऱ्या संताची संगती धरा आणि आई बापाची सेवा करा. विठ्ठला त्या भक्तीचा जर आपण विचार केला तर भक्तीचे देखील अनेक अंग, अनेक प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली तर एकच भक्ती आपल्या जीवनाचा उद्धार करू शकेल. आणि म्हणून भक्ती का देवाची करावी, एक चित्ताने, एक मनाने, एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने आणि अपूर्व अशा भावाने, प्रेमाने भक्ती करावी. भक्ती आहे पण प्रेमच नसेल तर त्याला महत्व नाही. आणि भक्ती करताना मन स्थिर करा. स्थिर करो निया मन करो निया, वाचे गावा जनार्दन, वाचे गावा जनार्दन. स्थिर करो निया मन करो निया, वाचे गावा जनार्दन, वाचे गावा जनार्दन. भगवंताचं नाम घेणं, स्मरण करणं ही देखील फार मोठी भक्ती सांगण्यात आलेली आहे. म्हणून भक्ती करताना मन इकडे तिकडे जायला नको असं चिंतन आहे. नाहीतर पळते मन बाहेरी बाहेरी, पळते मन बाहेरी बाहेरी. ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी. बरेच माणसं पंढरपूरला जातात, मग सगळेच माणसं दर्शन घेतात, घेणारे फार आहेत, पण काही माणसं नको तेच पाहतात, नको तेच पाहतात, नको तेच घेतात. कोण देवा बघे पंढरपुरामध्ये, कोण देवा बघे, पाहती साथी सगळे, धोत्री साड्या घे, झाली यात्रा पुरी, संग संग संग. ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी. म्हणून भक्ती करताना आपलं मन तिथं, आपलं प्रेम तिथं, आपला एक भाव असावा. विठ्ठला मंदिरात जरी आली काही माणसं तर माणसं लक्ष जोड्याकडे देतात, होतं तसं. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे,
नेत्रदेवाकडे हात चोऱ्या करी संग 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 ही का भक्ती करी, ही का भक्ती करी, ही का भक्ती करी. तरी भक्ती करा. सांगायला बरं आहे पण वागायला अवघड आहे. पण सर्वांनी म्हणून देवाला प्रार्थना करावी की देवा आमचं मन कुठं चपलात पिपलात ठेवू नका, आमचं मन तुमच्याकडेच राहू द्या. विठ्ठला तर या समग्र भक्तीमध्ये, या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक अर्चन नावाची भक्ती आहे. अर्चन म्हणजे पूजा. त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे काही प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, षष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा असे भक्तीचे पूजेचे प्रकार आहेत. पण पूजा मात्र सर्वांनी करावी. लहान लेकरं सोडा, वयोवृद्ध माणसं सोडा, पण बाकी जे असतील ते सर्वांनी पूजा करावीच. सकाळी लवकर उठावं आणि स्नान करून देवाची पूजा अर्चा करावी. तुळशीला पाणी घालावं, सूर्यनमस्कार करावा, आहे वडिलांचं दर्शन करावं. जर ते स्वर्गवासी झाले तर मनोमन त्यांचं दर्शन करावं. तिथं खरी लक्ष्मी असते. गाईचं दर्शन करावं, नामचिंतन करावं, नंतर बाहेर पडावं. तुम्हाला काही होणार नाही. सकाळचा परमार्थ म्हणजे अगदी बदामाचा शिरा खाण्यासारखा आहे. एकाग्र परमार्थ असतो, शुद्ध मनाचा परमार्थ असतो. पण परमार्थ चांगला करा, अस्थिर मनाचा नको आहे. भाव धरून करा, देवाला मान सन्मान देऊन करा. विठ्ठला पूजा मात्र सर्वांनी करावी. पण जर विचार केला आजकाल तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्राच्या वाट्याला आल्यात खुर्च्या. शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. पण महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा. संतांची करा, देवांची करा, पण पूजा करा म्हणजे कराच. देवाचं केलेलं काही वाया जात नाही, साधू संतांचं केलेलं काही वाया जात नाही, आई वडिलांच्या निमित्ताने गुरुजनांचं केलं, गोमातेचं केलेलं काही वाया जात नाही, दिनदरवळाचं केलेलं काही वाया जात नाही. त्याचं फल मिळतं. कारण भगवान समजतात ते सगळे माझेच काम हा जीव करत आहे, हे माझंच काम असं भगवान समजतो. आणि म्हणून भगवान कोणाचं कष्ट फुकट घेत नाही, भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून करत राहा, तुम्हाला मिळत राहील. पण या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी आपण श्रवण चांगलं करावे, श्रवण चांगलं करावे, ऐकण्याची सवय ठेवा. ना ऐकल्याशिवाय कळत नाही, नामदेव आहे. ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. अशा काही पूजा आहेत, पण त्या पूजा गरीब माणसाला कुठून एवढं शक्य होणार? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू जमा करा, कुठून 16 प्रकार आणा, अर्थात अवघड आहे. आणि म्हणून सर्वांना जमेल,
सर्वांना शक्य होईल अशी महत्वाची पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. स्वामी काजा गुरु गुरुभक्ती पितृवचन सेवापती अभंगातील हे पहिले चरण आहे. तर स्वामी काज म्हणजे स्वामीचं कार्य, स्वामीचं काम करा. गुरुदेवाची भक्ती करा, आईवडिलांची सेवा करा आणि आपल्या पतिदेवाची सेवा करा. हे विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, हे विष्णूची महापूजा, महाराज चकारात्मक सांगतात. हेचे विष्णूची महापूजा काय केलं असताना, स्वामी काज स्वामीचं कार्य केलं असताना
आपल्या गुरुदेवांची भक्ती केली असताना, आईवडिलांची सेवा केली असताना, आपल्या पतीची सेवा केली असताना हीच विष्णूची महापूजा. देवाची पूजा फार सोपी आहे. तशी ती पूजा तर कराच. तुमच्या वाटेला जे दैनिक तुम्ही जे घरात देवारा असेल त्या देवाऱ्यात जेवढ्या देवता असतील ती पूजा तुम्ही कराच. पण जर टाईम नसेल आणि हेच कार्य तुम्ही करत असाल तर हे चांगलंच करा. हीच विष्णूची महापूजा. पूजेचा प्रकार फार सोपा आहे. भावना धरा आणि तुम्ही काम करा. आपल्या वाटेला जे जे कर्म असतं ते कर्म केलं तर भगवंताला फार आनंद होतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काय प्राप्त कर्म आहे त्या कर्माच्या बद्दल प्रामाणिकपणा ठेवा. जो प्रामाणिकपणा ठेवेल त्याला थोडं कष्टही होईल, पण पुढे जाऊन त्याचं जीवन फार सुखी होईल. एवढं मात्र खरं आहे. त्याला लक्ष्मी प्राप्त होईल. त्याला फार करण्याची गरज नाही. जो आपल्या कर्मात रत राहील, प्रामाणिकपणाने आपलं कर्म करेल, जीवनामध्ये इमानदारी धरेल, सत्याचं आचरण करेल, त्याला लक्ष्मी कमी पडणार नाही. विठ्ठल स्वामी काज. स्वामीचं काम कोणी केलं जगामध्ये? एक नंबरचं काम हनुमंताने केलं, म्हणून त्याचं जगात नाव झालं. ऐका नाही, हनुमंताने रामप्रभूची भक्ती केली. शूर आणि धीर स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी शूर आणि धीर स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी पैसाद. शूर आणि धीर स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी पैसाद. शूर आणि धीर स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी पैसाद, स्वामी काजी पैसाद. हनुमंताने जीवापार प्रभू रामचंद्राची भक्ती केली. कष्टात कुसूर जीवनामध्ये केला नाही. काम म्हणजे कामच, म्हणून त्यांना मिळाला राम. फुकट नाही. रामायण हा ग्रंथ जो रंगला गेला त्याचं कारण हनुमंत समर्थ आहे. हनुमंताच्या क्रांतीने तो ग्रंथ अत्यंत रंगला गेला. हनुमंतही पार्ट जर दूर केलं, बाजूला केलं तर जसं पाहिजे तसं रामायण राहील, पण जसं पाहिजे तसं राहणार नाही. बऱ्याच गोष्टी हनुमंताने केल्या आणि हनुमंताचं जीवन म्हणजे बिनपगारी पुराधिकारी होतं. काही अपेक्षाचं नाही, निरपेक्ष जीवन हनुमंताचं. हनुमंताचे मंदिर गावागावात झाली. असं गाव आहे की तिथं मंदिर नाही, पण आमच्या परिसरामध्ये एक गाव आहे. त्याचं नाव दैत्यनांदूर आहे. तिथं दैत्याचं मंदिर आहे, पण हनुमंताचं मंदिर नाही. तिथं हनुमान नावाचा माणूस नाही, मारुती नावाचा माणूस नाही, मारुती नावाची कार नाही. हे खरंच आहे बरं. मारुती नावाची कार नाही, मारुती नावाचा मनुष्य नाही. आणि जर इकडचा तिकडचा मनुष्य राहण्यासाठी आला तर त्याचं नाव बदल केलं जातं, त्याला दुसरं नाव ठेवलं जातं. आणि तिथं कोणी मारुती कार घेत नाही. सप्ताह मात्र दरवर्षी होतो. सप्ताह दरवर्षी होतो. तो रामाचा भक्त होता असं म्हणतात. रामाने त्याला ते गाव दिलं होतं अशी लोकांची भावना आहे. पण तिथं मात्र
हनुमंताची पूजा होत नाही, तिथं दैत्याची पूजा होती. विठ्ठल माणसं फार माळकरी आहेत. एकदा जा आणि गाव ते पहा. भगवानगडाच्या एकदम जवळ आहे, पायथ्याशीच गाव आहे, दैत्य नाव. असं हनुमंताने पराक्रम केला जीवनामध्ये आणि भक्ती सामर्थ्याने रामाला प्राप्त केलं. तर त्या हनुमंताने आपल्या स्वामीचं काम फार केलेलं आहे. शिवराने धैर्य स्वामी काळजी पैसे आदराने सर्व काम असे काम कंटाळून या रूपाने नाही केले, आदरानेच केले, कष्ट घेतलं पण कामच केले. विठ्ठल आपल्या मालकाचं काम करताना तुम्ही वेळेत करा, आपुलकीने करा, भावना धरून करा. असं आपल्या घरचंच काम आहे अशा रूपाने करा. नाहीतर आजकाल काही माणसं आपल्या मालकाचं स्वामीचं काम करताना तिथं एकतर जातानाच उशिरा जातात आणि येताना लवकरच घरी परत येतात. तर हे बरोबर होणार नाही. खरी लक्ष्मी तुमच्याकडे घरात राहणार नाही. कोणतंही काम असं ते इमानदारीने करा, प्रामाणिकपणाने करा, मग तुम्हाला कोणतंच होणं येणार नाही. जसं कोणा तिथं काय होणं तुम्हाला काही कमी पडणार नाही. स्वामी काज गुरु भक्ती. बरं, दुसरं पद आहे गुरुभक्ती. एकतर जीवनामध्ये गुरु करा आणि गुरु करताना पारखून करा, तपासून करा. जरा वेळ झाला तरी चालेल, पण तपासून करा. पुन्हा कुरकुर नको, काही नको. करतानाच व्यवस्थित गुरु करा. नामधारक असावा, तो सत्यवादी असावा, तो भक्तिवान असावा आणि तो मनमोकळ्या मनाचा असावा, ज्ञानी असावा, भक्तिवान असावा, वैराग्यशील असावा. गुरु आपला उपद्रवी नसावा आणि शिष्याकडून काही घेणारा नसावा. उलट शिष्याला काहीतरी शिष्याने तसं गुरुला द्यावंच, तरी सर्व जीवनच द्यावं असा भाव असतो. शिष्य म्हणजे त्याचा प्राण असतो असं मानावा. ते शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारिखे. शिष्य त्या परीचा असावा, गुरु त्या परीचा असावा. गुरु शब्दाचा अर्थ असा. गो शब्द स्तुंदकारशात, रो शब्द स्तन निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरित्यं भिधीयते. गुरु शब्दाची व्याख्या आहे. अंधकार वाचक गो शब्द, प्रकाश वाचक गुरु शब्द आहे. अर्थात जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपले अज्ञान दूर करणारा आणि आपलं खरं ज्ञान प्राप्त करून देणारा. विठ्ठल धर्मशास्त्रामध्ये गुरुचा फार मोठा अधिकार सांगितलेला आहे. गुरु हा सामान्य नाही, गुरु हा देवाही पेक्षा श्रेष्ठ सांगितलेला आहे. गुरु परब्रह्म केवळ, गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्याची तो मानव बनवला ये मन, त्याची तो मानव बनवला ये मन. गुरु परब्रह्म देवाचाही देव, देवाही पेक्षा त्याला मानपान आहे. आणि अशा गुरुला मनुष्य रूपाने पाहू नका, संतांना मनुष्य रूपाने पाहू नका, त्यांची जात मनात धरू नका, जात पाहू नका. जातीनं पचू साधू की पुचली जे ज्ञान. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, जो आपल्या गुरुला मनुष्य रूपाने पाहतो
शालिग्रामाला दगड समजतो असं चिंतन आहे. वैष्णवी माने जाती प्रमाण म्हणजे वैष्णव म्हणजे संत, त्यांची जात मानतो. वैष्णवी माने जाती प्रमाण, शालिग्राम माने पाषाण, गुरुशी माने माणूस म्हणतो पापिष्ट झालं सर्वथा. नाथ महाराज बोलतात की पापी कोण आहे? पापी भरपूर जगामध्ये आहे, पण या मूवीमध्ये 3 पापी सांगितले. वैष्णवाची जात पाहणारा, आपल्या गुरुला मनुष्य समजणारा आणि शालिग्रामाला दगड समजणारा. त्या तिघांना पापी म्हटलं. विठ्ठला गुरुचा फार मोठा मानपान आहे, धर्मशास्त्रामध्ये त्याचं नाव आहे. आणि म्हणून भगवंताने देखील जीवनामध्ये गुरु केले. रामप्रभूने 2 गुरु केले, भगवान कृष्णाने 2 गुरु केले. वास्तविक यांना काय गरज? हे जगाचे चालक मालक, काही गरज नाही असं वर्णन आहे. राम नामे करिता घोष, जैने तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवी गुरु भक्त. दुर्वास ऋषीची सेवा करीत, नित्य मुक्ती लागोनी. भगवान कृष्णाने 2 गुरु केले, दुर्वास महाराज आणि संदीपनी महाराज. रामप्रभूने 2 गुरु केले, वशिष्ठ महाराज आणि विश्वामित्र महाराज. दत्त भगवंताने 24 गुरु केले. त्यांनी पंचमहाभूताला गुरु मानलंय. पंचमहाभूताला गुरु मानलं. अजगर शिंदू पतंग, मधुमक्षिका गजभृंग, हरिणमेने वेश्या सांग, नामे सुभग पिंगला. टिटव्याने लेकरू, कुमार्याने शर्करू, सर्पकांताने पेश करू, इतुकेने गुरु 24. असे 24 गुरु केले. आणि म्हणून गुरु करा, पण त्यांची सेवा करा. नाहीतर गुरु केलं जन्मावर मोकळून केला असं काहीतरी दरवर्षी काहीतरी सेवा घडावी. गुरुदेवांची आपली भावना ठेवावी. म्हणून गुरुला मानपान आहे, ज्ञानाला मानपान आहे. असं खरं जे ज्ञान आहे ते गुरुदेवाकडेच असतं. गुरुदेवाकडेच असतं. गुरु तेथ ज्ञान. पण त्या ज्ञानप्राप्तीसाठी माणसाने असं जीवनामध्ये केलंच पाहिजे. गुरुशिवाय खरं ज्ञान मिळत नाही. इतर भात भाकरीचं ज्ञान जगामध्ये पडलेलं आहे, ते एका जन्मापुरतं आहे. अनंत जन्माचं खंडन करणारं अध्यात्म ज्ञान ते गुरुकडे सापडतं. विठ्ठला गुरुप्रती भावना चांगली धरा. त्यांना सामान्य लेखू नका, सामान्य पाहू नका. अशी भावना धरा की जशी गोरक्षनाथाची मच्छिंद्रनाथाच्या बद्दल अशी भावना. एकदा ते भिक्षेला गेले, त्यांना काही वडे प्राप्त झाले भिक्षेमध्ये. तर ते वडे गुरुदेवांना फारच आवडले, मच्छिंद्रनाथांना. आणि पुन्हा आज्ञा केली की जा म्हणे, जा पुन्हा वडे घेऊन. गोरक्षनाथ महाराज त्या दारी आले. माय भिक्षाला सवाल केला. ती माता माऊली बाहेर आली. अरे बाबा, आता तुम्ही भिक्षा घातली आणि पुन्हा परत म्हणजे तुमचे वडे आमच्या गुरुदेवांना फारच आवडले, याकरता पुन्हा मी आलो. तर म्हणे वडे मी देणार, पण डोळा काढून दिला तर. हो, डोळा काढून दिला तर. मग काही ख्यास केली, लगेच बोटच घातला, बोकूळ काढून दिलं. रक्ताची धार लागली. त्या माईचं अंगाचं पाणी झालं, धरकाम झाला तिचा. आता काय बरी जात नाही. पटकन घरात गेले, पटकन ते वडे घेतले, डोळे टाकले. महाराज हात जोडले, या म्हणले.
रक्त गळत आहे, त्या स्थितीमध्ये गुरुदेवाकडे येईल, भिक्षा पात्र खाली ठेवलं, नमस्कार केला, ही भिक्षा. पण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं, कारण ते सर्व नवनाथ म्हणजे तयार मूर्ती होत्या सगळ्या, त्यांना अंतर्ज्ञान होतं सगळं. त्यांनी जाणलं की केवळ आपल्यासाठीच आपल्या शिष्याने किती अघोर कर्म केलं. एक मंत्र टाकला, पूर्वीसारखा डोळा करून दिला, विठ्ठल विठ्ठल. स्वामी काज गुरु भक्ती. आणि तिसरं जे पद आहे ते पितृवचन. पितृवचन, पितृस्थान तिथं मातृस्थान, जिथं मातृस्थान तिथं पितृस्थान गृहीत धरायचं असतं. हेच आपल्या जीवनातील खरे देव आहेत असं आपण समजायचं, हे समजलंच पाहिजे. यांचा नंबर पहिला लावला आहे वेदाच्या माध्यमातून. पहिला नंबर आई वडिलांचा आहे, नंतर मग गुरुचा आहे, नंतर मग इतरांचा आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिला नंबर आई वडिलांचा आहे, बाकी नंतर आहे. आई वडिलांची सेवा देव समजून घ्या. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण. ऐसे भावी ज्याचे भजन, सत्पुत्र जाणतो एक. आईवडिलांची सेवा करूनच जगाचं जीवन भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पंढरपूरला भगवान आले. कोणी म्हणतात गोकुळातून, कोणी म्हणतात द्वारकेतून, कोणी म्हणतात वैकुंठातून. कुठून काय आहे ना, पण भगवान आले. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गुणी. उभा राहिला आजुनी, उगम योगे भक्ता सुने. एका जनार्दनी संत शुभा शुभा. देवता हो विशेष देवता हो विशेष महात्मा देवता हो तर भगवान आले. पुंडलिकाची सेवा पाहिली, अगदी आनंद झाला, कारण ते सेवेनेच भगवंताला आकर्षित केलं. सेवेने आकर्षित केलं आणि म्हणून भगवान तिथं वाळवंटात आले, थांबले जरा. थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. लाडक्या पुंडलिका सावटी, थांबला देव वाळवंटी. पण थांबले, पण कुठपर्यंत थांबू, म्हणजे माझी सेवा होईपर्यंत थांबा, माझ्या आईवडिलांची सेवा चालू. म्हणून तुम्ही बोलू नका इथं देवा, माझ्या या पितळ्याचा होईल निद्रा भंग, नघड्या प्रसंग बोलण्याचा. तर ही बोलण्याची वेळ नाही, बोलण्याचा समय नाही. देवा माझी सेवा चालू आहे, जरा गप्प बसा, थांबा, गाण्याची घाई करू नका. तर इथून पुढे देवा तुमच्या दर्शनासाठी सारं जग येईल. तिथं काही पापी, काही पुण्यवान, काही सज्जन, काही दुर्जन. तुला दुर्जनाला पाहून राग येणार, सज्जनाला पाहून आनंद होणार. तर तसं काय भेद करू नको देवा. सर्वांनाच चांगलं पहा, सर्वांचाच उद्धार कर. तुझं दर्शन झालं ना, मग त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल. मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावोनी. जसे असतील तसे का म्हणे खरे झाले, का बोले संतांचे बोल, पुंडलिकांचे बोल शब्द भगवंताने खरे केले. आजपर्यंत त्या भगवंताने अनेकांचा उद्धार केला, सध्या देखील उद्धार करतच आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार करणार आहे, करत राहणार. असा सर्वांग सुंदर परमात्मा पंढरपुरामध्ये विटेवर तो उभा राहिला. सुंदर ते धन उभे विटेवर, सुंदर ते धन उभे विटेवर.
सार जरा असे सर्वांग सुंदर परमात्मा आज विराजमान आहे. असा भगवान केवळ कोणासाठी आईवडिलांच्या निमित्ताने पण पुंडलिकाने एवढं कष्ट घेतल्यामुळे भगवान इथं आला. विठ्ठल आपल्या जीवनातील प्रत्यक्ष देव म्हणजे आई बाप आहे. त्यांना कमी लेखू नका, वेगळ्या बुद्धीने पाहू नका. ती जरी निरक्षर असले, जरी साधे असले, जरी गरीब असले, पण तेच आपले देव. बाकी काही का असेना, पण तेच आपले देव अशी भावना धरा. मग तुमच्या घराला लक्ष्मी सोडणार नाही. तुम्ही खरीच भक्ती केली तर तुम्हाला भगवान देखील सोडणार नाही. जिथं भगवान सोडत नाही तिथं लक्ष्मी त्या घरातून निघत नाही. विठ्ठला पण इथं मात्र शब्द कोणताही पितृवचन हे मुद्दाम सांगितलं, कारण या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. अभ्यास किती सांगितला पण आचरण काय सांगितलं याला फार महत्त्व आहे. अभ्यास तर चांगला आहे, परंतु त्यापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. तर जीवनात वागणं हे जमलं पाहिजे. देवाला आचरण आवडतं, आलं का लक्षात? सगळ्याच गोष्टी असाव्यात, पण त्यामध्ये आचरण अग्रेसर. विठ्ठला सेवापती पितृवचन राम प्रभूने परिपूर्ण केलं. हे साऱ्या जगाने पाहिलं आहे का नाही? सर्वांची दृष्टी भावना प्रभू रामचंद्रावर होती की राजा दशरथाच्या नंतर या गादीचा मालक चालक प्रभू रामचंद्रच असावा. तर एके दिवशी राजा दशरथाने आपलं मुख आरशात पाहिलं तर कानाजवळ काही केस पांढरे दिसले आणि ठरवला, निर्णय घेतला की अख्खं राज्य रामाला देऊन टाकावं. आता अख्खी मशीद पांढरी होती, कोणी चावे देत नाही मला. ऐक नाही, निर्णय घेतला. श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा, अमोघ फलपनु असो भयसा, अमोघ फलपनु असो भयसा. की मी आता थकलो तर माझी इच्छा आहे की प्रभूच्या स्वाधीन राज्य करावं. तुमचं काय मत? जनतेला विचारणा केली. सर्वांनी हात वर करून संकेत केला की जे तुमचं मत तेच आमचं मत. ठरलं गेलं की उद्या प्रभूला गादीवर बसवायचं. अख्खी नगरी सजवली गेली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. त्या नगरीमध्ये सगळा आनंदी आनंद. पण अशा आनंदामध्ये ज्या बाईने मिठाचा खडा टाकला त्या बाईचं नाव मंथरा. तिने सगळी कळ लावली, तिने सगळा घोटाळा केला. पटेल मंथराने बकाई कै लेह बात सुनाई. दे दो मोरे दो वरदान पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. खरे फळ लावले, थेटपणा मंथरेचा झाला आणि अशा प्रकारे त्याने कैकेयीला पढवलं. शेवटी कैकेयी रुसून बसली. राजा दशरथ तिथे गेला, तिची मनधरणी केली, पण ती काही ठिकाणावर नाही आली. अख्खी रात्र तशीच गेली. मग काय तुझ्या मनात असेल ते मला सांग. तिला माहित होतं की आपले 2 वर राजाकडे दिलेले आहेत, ठेवलेले आहेत. मग बोल म्हणे, जो तुझा शब्द निघेल तो मी खरा करतो.
तर ती म्हटली एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला वनवास. शब्द कानी पडले. राजा धडकन भूमीवरती पडला. हे शब्द कानी आल्यानंतर राजाला मूर्छा प्राप्त झाली. रात्र संपत आली. श्रीमंत प्रधान तिथं आला. सगळा काही विस्कळीतपणा दिसला. समजलं की काहीतरी घोटाळा दिसतोय. रामप्रभूला पाचारण केलं. रामप्रभू तिथं आले. राजा निचेष्ट पडलेला आहे. काही रागात भगत आहे. श्रीमंत प्रधान उभा आहे. सगळा प्रकार घडत गेला. तर तिथं प्रभू रामचंद्र आल्यानंतर, कैकेयीच्या महालात आल्यानंतर कैकेयी रामाला सांगू लागली, तुम राजा के प्राण प्यारे, इनके दुख हरोगे सारे. अब तुम वन में जाओ राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कैकेयी माता सांगू लागली की हे रामा, तुझ्या वडिलांचं वचन, तुला वनवास 14 वर्षे तुला वनवास आणि भरताला गादी, असं तुझ्या वडिलांचं वचन आहे, मान्य केलं. प्रभूने विचार केला आपल्या कुळाची पद्धत काय. रघुकुल रीत सदा चली आए, रघुकुल रीत सदा चली आए. प्राण गेला तरी चालेल, पण वचन मात्र सोडायचं नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्र काही विचार न करता लगेच त्यांनी वनाचा रस्ता पकडला. बरोबर लक्ष्मण, बरोबर सीता. पण अपेक्षा कोणतीच ठेवली नाही. सर्व गाव त्यांच्यासाठी रडलं, पण प्रभू रामचंद्र महाराज अजिबात पाण्याची थेंब आणून दिला. कसला स्वार्थ नाही. भरताला गादी मला आनंद आहे, मला वनवास त्याहीपेक्षा मला आनंद. उलट मला वनामध्ये संतांची सेवा, ऋषीजनांची सेवा, त्यांचं दर्शन घडेल यापेक्षा आनंद कोणता. अगदी आनंदाने रामप्रभू वनात गेले, पण वडिलांचं वचन मात्र खरं म्हणजे खरंच केलं. म्हणून जगात त्यांचं नाव झालं की रामासारखा पुत्र नाही, असं नाव त्यांनी जगात केलं. पितृवचन आणि शेवटचं अंतिम पद आहे सेवापती. पत्नी धर्म तोच आहे की पतिदेवाची सेवा करा. कारण तो काय म्हणे, पतिव्रता देवावरी सत्ता. ती देवावर देखील सत्ता गाजवू शकते आणि सेवेतून फार मोठा अधिकार मिळत असतो. विनाकारण काही पद कोणाला तसं प्राप्त होत नाही, केलं तर ते पद मिळत असतं. तसं बाईने जीवनामध्ये कष्ट घेतला पतीच्या बद्दल, तिच्या अंगी फार मोठी पावर होत असते, निर्माण होते. तिच्या अंगात शक्ती येते, तिच्या वाणीत शक्ती येते. तिने जर एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्याचं कल्याणच, आणि एखाद्याला शाप दिला तर त्याचं म्हणजे साप. तिच्या शब्दात शक्ती असते. पतिव्रतेची शक्ती महान शक्ती आहे. माऊलीची काही लक्षण आहेत पहा. काळेषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शैलेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण भार्या पतिव्रतानां. पतिव्रता माऊलीचे हे लक्षण आहे.
कार्यशी मंत्री पत्नी कार्य काढलं तर त्यामध्ये सहभागी होणारे, सहकार्य करणारे, मंत्र्यासारखा सल्ला देणारे, कार्यशी मंत्री करणेशी दासी, आणि ते काम करताना जशी काय दासीच राबत आहे, सगळ्या अंगाने ती काम करत असते. भोजेशी माता, आणि जीवन देताना जशी माताच वाटावी, तर आईसारखं जीवन जगात दुसऱ्याचं नाही. आईचं ते आईचं आणि बाईचं ते बाईचं, आईचं जीवन सर्वश्रेष्ठ. भोजेशी माता शयनेश्वरमा शयने कसरी दिसते रंभा अप्सरा वाटावी. शयनेश्वरमा धर्मानुकूला, धर्माचा प्रसंग आला तर अनुकूल होणारी. सप्ताह सुरू झाला, वर्गणी सुरू झाली, कानी आकडे पडू लागले. पती म्हटला पत्नीला वर्गणी सुरू झाली, वर्गणी द्यावी लागेल, म्हणजे देऊन टाका. पण किती म्हटले, तुमच्या मनात काय? तो म्हटला देतो 1000 रुपये. नाही, आता महागाई फार झाली, 2000 देऊन टाका. याचा अर्थ हे धर्माच्या बद्दल अनुकूल आहे. अनुकूल धर्मानुकूला क्षमया धरित्री, क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये जशी काय पृथ्वी माताच आहे. पतिव्रता माऊलीचे लक्ष. याच्या उलट घ्या, कार्येषु कत्री वचनेषु कुत्रे भोजेषु कर्का शयनेषु मरका धर्मान क्रोधी क्षमयाच्या डंकी षडगुण भार्या कुलनाशी बनती. तर ही बाई पूर्ण कुळाचा नाश करणार. पतीने एखादं कार्य काढलं तर कातरच मारणार, कातरच मारणार. कार्येषु कत्री, कार्येषु कत्री, वचनेषु कुत्री. आता काय सांगायला नको. काही अशा महिला आहेत की सबसे जशी कुत्री अंगावर पडते का नाही, तसे काही महिला आहेत. तिथं ते सोडून सांगतो. कार्येषु कत्री वचनेषु कुत्री भोजेषु कर्का, आणि जीवन देताना कर्कश बोलत राहणार. असं सौम्य बोलत नाही, सौम्य बोलत नाही, सुंदर कधी चांगलं बोलणार नाही. वाईट बघतच, तुम्ही वाईट बघतच. पतीला ताट करणार, ताट केल्यानंतर समोर बसणार, आणि सगळ्या काही 12 भामकडी 17 पत्या त्याच टायमाला काढणार की तुम्ही असे तुम्ही तसे, तुम्हाला डोकंच नाही इथपर्यंत त्या बाईची पाळी ती पतिव्रता म्हणून आपला पती गरीब असेल, वृद्ध असेल, रोगी असेल, बरंच काही वर्णन केलेले. अंध बधिर क्रोधी अतिदीना वृद्ध रोगी मूर्ख निर्धन आधा ऐसे पती कर की अपमाना नारी पावजम पुर दुःख नाना. पती अंधळा असेल, खुळा असेल, लोळा असेल, मुका असेल, बहिरा असेल, पदरात पडलं ना, मग त्याचा सांभाळ तुम्ही केला पाहिजे, त्याचीच सेवा केली पाहिजे. तर तुमच्या अंगी पावर निर्माण होणार आणि पुढचा जन्म तुम्हाला चांगला मिळणार, उत्कृष्ट जन्म तुम्हाला प्राप्त होणार. तुम्ही केलेलं कष्ट कधीच वाया जाणार नाही. विठ्ठला म्हटलेलं आहे. तुका म्हणे पतिव्रता देवावरी सत्ता. तर हे पहिलं चरण झालं की स्वामी काज भक्ती पितृवचन शिवापती. अशा प्रकारे जर जीवन व्यतीत केलं तर हीच विष्णूची महापूजा. आणखी महत्वाचं पत्ते तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सत्य बोल मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोल मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य
बोले मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे दुःख भी आने कांचा दुखे दुःख भी आने कांचा दुखे विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा महापूजा विष्णुची महापूजा कभी आने कांचा दुखे कभी आने कांचा दुखे विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुची आमचा अधिकार नसतो. स्वामी का गुरु भक्ति स्वामी का गुरु भक्ति स्वामी सत्य बोले मुखे दुःख भी अनेकांच्या दुःखे. दोन महत्वाचे पैलू तिसऱ्या चरणातून सांगतात. चार महत्वाचे पैलू पहिल्या चरणातून सांगितले. तर या चरणातून दोन पैलू दोन महत्वाचे भाग सांगतात की मुखाने सत्य बोला आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा. दुसऱ्याला दुःख झालं तर तिथं दुःखच माना, दुसऱ्याला सुख झालं तर तिथं सुख माना. किती सोपी भक्ती आहे.
किती सोपी पूजा आहे. भगवंताची पूजा अशी सोपी आहे, त्याला काही कष्ट लागत नाही. दुसऱ्याला दुःख झालं तर दुःखच व्यक्त करा. उगाच एखाद्याच्या घराला आग लागली तर तिथं जाऊन असं म्हणू ना की बरं झालं बरं झालं, असं चांगलं आहे असं म्हणू नका, टोके खाणार तुम्ही. दुःख झालं तिथं आपण दुःख व्यक्त करावं, का बरं झालं नाही वाईट केलं असं व्हायला नको. असं जरी म्हटलं तर हीच विष्णूची मुखाने सत्य बोला, सत्याला मानपान आहे. सत्यमेव जयते. आपल्या भारताचं गणित वाक्य आहे सत्यमेव जयते. आता माणसं म्हणतात महाराज सोडा, आता गुंडा हा विजय येते. गुंडांचा होईल, परंतु ईश्वराच्या दरबारामध्ये विजय सत्याचाच होईल. शेवटी सत्यच वर राहतं, खोटंही दबलं जातं. सत्य बोला मुखाने. आपलं मुख कशासाठी आहे? सत्य बोलण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी. कारण खोटं बोलण्यासारखं पाप नाही, खरं बोलण्यासारखं पुण्य नाही. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप. जिनके हृदय साच है उनके हृदय आप. सत्याला किंमत आहे. सत्य प्रमुख आहे. सत्य धर्माचं प्रमुख अंग आहे. काही ठराविक गोष्टीतून धर्म हा प्रगट होत असतो, त्याला धर्म म्हटलं जातं. की जिथं सत्य आहे, जिथं तप आहे, जिथं पावित्र्य आहे आणि जिथं दानधर्म आहे त्याला धर्म असं म्हटलं. विठ्ठला मुखाने असं तसं बोलण्यापेक्षा मुखाने सत्य बोला. सत्य धर्म से करो कमाई. जीवनात देखील सत्य असावं. कोणताही व्यवहार करताना तिथं सत्य असावं. सत्य धर्म से करो कमाई, भोग सुख संसार. माता पिता गुरुजन की सेवा की जय परोपकार. जीवनामध्ये सत्य महत्वाचं आहे. धर्माचा अर्थ अनंतरीचा अर्थ होता असं वर्णन आहे. त्याचं कारण धर्माकडे सत्य फार कडक होतं. धर्माने सत्यपणा केलाच नाही. केला पण एक प्रसंग देवाचा आग्रह म्हणून. अर्धवट खोटं बोलले पण परिणाम काय झाला, त्यांचं सगळं शरीर स्वर्गात गेलं. अंगठा गळून पडला. वदविले मुखे नारायणे धर्म, वदविले मुखे नारायणे धर्म, वदविले मुखे नारायणे धर्म, वदविले मुखे नारायणे धर्म. अंगुष्ठते कर्म जाणे, अंगुष्ठते कर्म जाणे, वदविले मुखे नारायणे धर्म. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. भगवान कृष्णाच्या आग्रहावरून धर्मराज अर्धवट खोटं बोलले, पण परिणाम काय झाला म्हणजे संदिग्ध वाटलं ते की ज्यावेळेला अश्वत्थामा मारला गेला, हा प्रकार भगवंतानेच केला. कारण द्रोण हा कोणाला द्रोणाचार्य हार जाईना, पण भगवंताने विचार केला आणि अश्वत्थामा कोणी नावाचा हत्ती त्याला मारलं. आणि असं सेनेला सांगण्यात आलं की असा पुकारा करा की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्याला एकुलता एकच पुत्र आहे आणि मग असं म्हटल्यानंतर तो ढेला पडणार, शस्त्र फेकून देणार, जगून करायचंय का? तसा प्रकार करण्यात आला. सेनेने पुकार केला, अश्वत्थामा मारला. पण खराच मारला का, नेमकं काय झालं, कोणता मारला, पशुत्ता मारला का माणसातला मारला? त्याच्या मुलाचं नाव अश्वत्थामाच होतं. आणि खरं कोण सांगणार, कारण कोणाचाच कोणाला पत्ता नव्हता. अश्वत्थामा कुठून काय
लाखो सेना तिथं, कोणाचा पत्ता? धर्माजवळ होता, मग त्याला विचारलं. तर धर्म म्हटला नरो वा कुंजरो. नरो शब्द मोठे बघला वा कुंजरो. मग थोडं कुचराई केलीच नाही तिथं, नाही का? धर्माकडून थोडी कुचराई झाली. त्याचा परिणाम काय झाला? कारण मागची जी सेना होती त्यांनी आरोळ्या मारल्या, मागचा शब्द कोणाच्या कानीच पडला. त्याचा परिणाम काय झाला? द्रौपदीचा भाऊ तिथं आलाय, तलवारीने शिरच्छेद केला. आणि याला कारण कोण घडलं? धर्मराजच. त्याचं सगळं शरीर गेलं. तो पुण्यकर्मा होता. सगळं शरीर गेलं आणि त्याचा अंगठा गळून पडला. विठ्ठला विठ्ठला. बाकी बंधूचे सगळे देह पृथ्वीवर पडले, पण धर्माचा देह डायरेक्ट स्वर्गातच गेला. गेला का नाही? फक्त अंगठा गळून पडला. एवढं महत्व सत्याला आहे. मग सत्य बोला, खोटं करू नका. जो सत्याचं आचरण करेल त्याचं भगवान काय करेल ते सांगता येत नाही. सत्याला फार मोठी शक्ती आहे. सत्य हाच खरा धर्म आहे. सत्याचं परिपालन करा. सत्याचं परिपालन केलं तर त्याची पावती भगवान निश्चितपणे देणार आहे. हे तत्व सांगतात. एक महत्वाचं तत्व की सत्य बोलवे मुखे. बरं का भिकुशे? मुखाने काय? आमचा यांचा परिचय फार वर्षापासून आहे. भिकुशे ते कोतेरीची फार गमत करतात. असं वाटतं की कुत्रच मोठा गुण दिला त्यांना. असो सत्य बोले मुखे. कारण सत्यासारखं तप नाही, खोटं बोलण्यासारखं पाप नाही, असा विषय होऊन गेला. सत्याचं आचरण करा. धर्माने तेच केलं, त्याचं नाव जगात झालं का नाही? सत्य बोले मुखे. आणखी दुःख बियाणे कांच्या दुःखे दुसऱ्या दुःख झालं तर आपण तळमळ व्यक्त करा की हे बरं नाही बा. असं दुःख व्यक्त जरी केलं तर हीच विष्णूची कोणाला दुःख हो एवढं जरी केलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार. लय सोपी भक्ती. याला काही तेल मीठ काही लागत नाही, काही नाही, पैसा खर्च होत नाही. फक्त एखादं दुःख झालं की तिथं जायचं, तळमळ व्यक्त करायची, हे काय बरं नाही, हे काय बरं नाही. एवढं जरी म्हटलं तर हीच विष्णूची पण त्याची पावती आपल्याला मिळत असते. एक मनुष्य म्हटला, महाराज हे तुम्ही सांगितलं सर्व आहे चांगलं आहे, पण आमच्याकडून कसं काय शक्य होणार? शक्य होईल का? म्हणजे का होणार नाही? या सगळ्या गोष्टी शक्य होतील याकरता तुम्ही काय करा? अभंगातील शेवट. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ,
ज्ञानेश्वर माऊली
असो आनंद झाला मंदिर पाहून. अप्रतिम मंदिर तुमच्या गावचं होणार आणि या परिसरामध्ये मी तर म्हणतो असं मंदिर नसेल. काय छान मंदिर. आता जर एवढं रूप आहे पुढे किती रूप प्राप्त होणार. असं गोड मंदिर आपल्या गावी आहे. तरी सर्वांनी